अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पितृदोषावर अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे श्री दत्तात्रय दिव्य स्तोत्र. हे दत्तात्रय दिव्य स्तोत्र अतिशय दिव्य असून श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन करवणारे आहे. तसेच हे पितृदोषावर प्रभावी असे स्तोत्र आहे. याने तात्काळ पितृदोष निवारण होण्यास मदत होते. हे श्री दत्तात्रय दिव्य स्तोत्र म्हणण्यापूर्वी खालील दिव्य पितृतर्पण विधी अवश्य करावा. हा विधी घरातील कर्त्या पुरुषाने करावा. दिव्य तर्पण विधी. साहित्य: तांब्याचे ताम्हण, पंचपात्र, त्यात पाणी घ्यावे आणि पळी. हा विधी सकाळी अंघोळ झाल्यावर लगेच करावा. विधी करण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून बसावे आणि त्यानंतर मी सांगीन ती प्रार्थना म्हणावी. हे ज्ञात अज्ञात समस्त पितृदेवता, मी तुम्हाला नमस्कार करतो किंवा करते. माझ्याकडून, माझ्या पती पत्नीकडून, माझ्या आई वडिलांकडून, जिवंत असतील तर त्यांची नावे घ्यावी. स्त्री असेल तर माझ्या आई वडील किंवा सासू सासरे आणि घरातील सर्वांकडून काही चुकले असेल, तुमचे काही करायचे राहिले असेल तर आम्हाला क्षमा करा आणि जे काही करायचे राहिले असेल ते आमच्याकडून करून घ्या. त्यासाठी आम्हाला कळेल असे संकेत देऊन बुद्धी, शक्ती, संधी आणि मार्ग द्या. तुमच्या सगळ्या इच्छा अतिशय शांतपणे आमच्याकडून पूर्ण करून घ्या. तुम्हाला शांती, मुक्ती, सद्गती, मोक्ष प्राप्ती होऊ दे आणि त्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी आमच्याकडून करवून घ्या. तुमचे शुभाशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत. तुमच्या आशीर्वादाने आमच्या मार्गातले, कार्यातले सगळे अडथळे दूर होऊन देत. यात मी माझ्या पद्धतीत प्रार्थना सांगितली आहे. तुम्हाला हवे असेल तर आणखी तुम्ही यात तुमच्या पद्धतीने वाढवू शकता. अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर उजव्या हाताच्या तळव्यात पाणी पळीने घ्यावे. पुढील मंत्र म्हणून पाणी अंगठ्याच्या बाजूने सोडावे. पुन्हा हातात पाणी घेऊन मंत्र म्हणून पाणी अंगठ्याच्या बाजूने ताम्हणात सोडावे. ही क्रिया 12 ते 15 वेळा करावी. मंत्र: ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमः स्वधा तर्पयामी. आता हात जोडावे आणि म्हणावे: ओम शांती शांती शांती. इति दिव्य पितृतर्पण विधी समाप्त. पितृदेवतार्पणमस्तु. आता ते पाणी बेसिनमध्ये टाकावे. झाडाला टाकू नये. हा विधी करताना एखाद्या ठराविक व्यक्तीचे नाव सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगण्यास विनंती करू शकता. विधी करून झाल्यानंतर तोंड, हात, पाय धुवून नंतर देवाला नमस्कार करावा किंवा पूजा करावी. आपली नित्य देवपूजा झाली की मग हे श्री दत्तात्रय दिव्य स्तोत्र पूर्ण श्रद्धेने म्हणावे. स्तोत्र पठण करण्यापूर्वी आणि स्तोत्र पठणानंतर श्री दत्तात्रेयांना आपल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना शांती, मुक्ती, सद्गती, मोक्ष मिळवून देण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ हे दिव्य दत्तात्रय स्तोत्र म्हणावे. या उपायाने अल्पावधीतच आपला पितृदोष समाप्त होईल, यात तीळमात्रही शंका नाही. हे दिव्य दत्तात्रय स्तोत्र श्री नारद पुराणातील असून स्वतः श्री नारद मुनींनीच हे रचले आहे. नारद मुनींच्या नामस्मरणाबाबत आपण सर्वच जाणतो. सतत भगवान नारायणाच्या नामाचा नामघोष करीत नारद मुनी वैकुंठांमध्ये कायम गमन करीत असतात आणि त्यांनी भगवंताच्या हृदयात कायम स्थान मिळवले आहे. भगवान दत्तात्रय हेच भगवान विष्णू असून यांच्या नाना रूपधर ख्यातीची नारद मुनींना कल्पना आहे. या स्तोत्राची रचना करताना नारद मुनींनी सामान्य जनास सहज आकलन व्हावे आणि सर्वांकडून स्तुतिरूप स्मरण भक्ती व्हावी हीच इच्छा समोर ठेवली होती. अष्टादश अर्थात 18 श्लोकात या स्तोत्राची रचना आहे. 18वा श्लोक हा फलश्रुतीचा आहे.
हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे देखील आहे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रह्मानुभव देणारे आहे. याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. आता शत्रू म्हणजे इथे तुम्हाला न आवडणाऱ्या माणसांची अथवा प्राण्यांची यादी वाटत असेल तर ते तसे नसून कामादी षट्रिपूंना इथे शत्रू म्हटले आहे. त्यांचा नाश झाल्यावरच ब्रह्मानुभव प्राप्त होऊ शकतो. आता श्री दत्तात्रेय दिव्य स्तोत्रास पठण करूया. श्री गणेशाय नमः. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. श्री दत्तात्रेय दिव्य स्तोत्र. जटाधरम पांडुरंगम शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे. अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंदः श्रीदत्त परमात्मा देवता श्रीदत्त प्रीत्यर्थे जपे विनियोगः. जगदुत्पत्ति करते च स्थिति संहार हेतवे भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. जरा जन्म विनाशाय देह शुद्धीकराय च दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते. कर्पूर कांती देहाय ब्रह्ममूर्तिधराय च वेदशास्त्र परिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते. रस्वदीर्घ कृशस्थूल नामगोत्र विवर्जित पत्रच भूतेक दीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च यज्ञप्रियाय सिद्धाय श्री दत्तात्रेय नमोस्तुते. अदौ ब्रह्मा मध्य विष्णुरन्ते देवः सदाशिवः मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे जितेन्द्रिय जितन्याय दत्तात्रेय नमोस्तुते. दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. जम्बूद्वीप महाक्षेत्र मातापुर निवासिने जयमानसतां देव दत्तात्रेय नमोस्तुते. भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते. ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोस्तुते. अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. सत्यं रूप सदाचार सत्यधर्मपरायण सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोस्तुते. शूलहस्तगदापाणे वनमाला सुकंधर यज्ञसूत्रधर ब्रह्मन्न दत्तात्रेय नमोस्तुते. शराक्षर स्वरूपाय परात्पर तराय च दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोस्तुते. दत्तबिलाढ्य लक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुण रूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकं सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोस्तुते. इदं स्तोत्रं महादिव्यं दत्तप्रत्यक्षकारकं दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम्. इति श्री नारद पुराणे नारद विरचितम श्री दत्तात्रेय स्तोत्रम संपूर्णम. आपण हे दिव्य स्तोत्र रोज पठण करावे. त्याने श्री दत्तात्रेय गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यावी आणि सोबत पितृदोषातून मुक्तताही करून घ्यावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.